नमस्कार मित्रांनो, आपण आज यील्ड मेथडनुसार शेअरचं व्हॅल्युएशन कसं करायचं तर ते या प्रॉब्लेमद्वारे समजून घेणार आहोत. प्रथम आपण हा प्रॉब्लेम काय आहे ते एकदा बघूया. मी प्रॉब्लेम वाचतो. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स ॲज पर यील्ड मेथड. यामध्ये मग 2009% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच दिलेले आहे. टोटल अमाऊंट आहे ₹2 lakhs. 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 ईच, परंतु ₹8 पर शेअर पेडअप आहे आणि टोटल अमाऊंट दिली आहे 4 lakhs. एक्सपेक्टेड प्रॉफिट पर इयर बिफोर टॅक्स. टॅक्स देण्यापूर्वी आपला प्रत्येक वर्षाचा प्रॉफिट आहे 2,20,000. रेट ऑफ टॅक्स आहे 50%. ट्रान्सफर टू जनरल रिझर्व एव्हरी इयर. प्रत्येक वर्षी आपण 20% नफ्याच्या रक्कम जनरल रिझर्वला ट्रान्सफर करतो आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न त्यांनी दिलेला आपल्याला 10%. मग असा जर प्रॉब्लेम असेल तर तो कशा पद्धतीने सॉल्व करायचा, तर हा यील्ड मेथडचा प्रॉब्लेम आहे. मग यील्ड मेथडमध्ये मित्रांनो काय स्टेप्स आहेत तर त्या एकदा समजून घ्या. प्रथम काय करायचं असतं तर स्टेप्स समजून घ्यायच्या. म्हणून मग इथं येतं सोल्युशन यील्ड मेथड. मग यील्ड मेथडसाठी प्रथम पहिली स्टेप काय आहे, म्हणून मी इथे लिहितो स्टेप नंबर 1. तर प्रथम काय करायचं तर प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर किती तर तो कॅल्क्युलेट करायचा. प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डरला सदर कंपनीकडनं किती प्रॉफिट अवेलेबल होईल तर तो प्रथम शोधायचा. म्हणून ही स्टेप नंबर 1. मग आता कसा शोधायचा तर या प्रॉब्लेममध्ये एक्सपेक्टेड प्रॉफिट पर इयर दिलेला आहे, मग तो आपण शोधूया. तर चला प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेममध्ये बघा मित्रांनो, थर्ड लाईन बघा किंवा तिसरा आकडा, एक्सपेक्टेड प्रॉफिट पर इयर बिफोर टॅक्स 2,20,000. म्हणजे एक्सपेक्टेड प्रॉफिट त्यांनी आपल्याला दिलेला आहे, बरोबर. म्हणून मग मी इथे म्हणतो एक्सपेक्टेड प्रॉफिट. आणि तो एक्सपेक्टेड प्रॉफिट आहे ₹2,20,000. 2,20,000 बरोबर. परंतु पुढे वाचा. आता हा जो काही 2,20,000 आहे दरवर्षी जो एक्सपेक्टेड आहे आपल्याला, तर हा काही आपल्याला इक्विटी शेअर होल्डरला देता येणार नाही, कारण ह्या प्रॉफिटवरती आपल्याला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यावा लागतो आणि तो टॅक्सचा रेट दिलेला आहे बघा 4th नंबरमध्ये. रेट ऑफ टॅक्स 50%. म्हणजे याचा अर्थ या 2,20,000 मधनं सरकारला आपल्याला टॅक्स द्यावा लागेल, तो मायनस करावा लागेल की नाही, म्हणून लेस. म्हणून इथं म्हणायचं लेस 50% टॅक्स. कशाच्या तर ह्या एक्सपेक्टेड प्रॉफिटच्या. मग एक्सपेक्टेड प्रॉफिट किती होता 2,20,000, त्याच्या 50% म्हणजे 1,10,000. हा काय करणार आपण मायनस करणार. मग तो मायनस करा. रक्कम आली 1,10,000. आफ्टर डिडक्टिंग ₹1,10,000 फ्रॉम 2,20,000 वी गेट 1,10,000. आता ही जी काही 1,10,000 रक्कम आहे ती सुद्धा इक्विटी शेअर होल्डरला अवेलेबल होणार आहे का तर नाही मित्रांनो. चला पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेममध्ये 5th नंबरचा जो आकडा आहे तो वाचा किंवा ॲडजस्टमेंट बघा. तिथं काय म्हटलेलं आहे, ट्रान्सफर टू जनरल रिझर्व एव्हरी इयर 20% ऑफ द प्रॉफिट. टॅक्स दिल्यानंतर आपल्याकडे प्रॉफिट किती शिल्लक राहिला 1,10,000. त्याच्या 20% एवढा प्रॉफिट कुठे ट्रान्सफर करतो आपण प्रत्येक वर्षी जनरल रिझर्वला. मग 1,10,000 मधनं आपल्याला पुन्हा 20% कुठे ट्रान्सफर करावी लागेल तर जनरल रिझर्वला. म्हणून लेस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व 20%. मग आता 1,10,000च्या 20% म्हणजेच रक्कम किती येते 22,000.
1,10,000च्या 20% अमाऊंट म्हणजेच रक्कम आली 22,000. मग मित्रांनो करा बरं, 1,10,000मधनं मी जनरल रिझर्वला 22,000 जर ट्रान्सफर केले तर आपल्याकडे किती रक्कम शिल्लक राहते? ₹88,000 एवढी रक्कम शिल्लक राहिली. मग आता हा जो एवढा 88,000 प्रॉफिट शिल्लक राहिला हा इक्विटी शेअरला आपण देऊ का? नाही. तर चला पुन्हा एकदा प्रॉब्लेमकडे. प्रॉब्लेमची फर्स्ट लाईन वाचा. 2,009% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच आणि रक्कम आहे 2 lakhs. मित्रांनो एक लक्षात ठेवा की जो काही आपल्याला प्रॉफिट मिळतो तर त्या प्रॉफिटवर पहिला अधिकार हा नेहमी प्रेफरन्स शेअर होल्डरचा असतो. म्हणजेच हे जे काही 88,000 आपल्याकडे प्रॉफिटचे आहेत या 88,000 मधून प्रथम आपल्याला प्रेफरन्स शेअर होल्डरचा डिव्हिडंड द्यावा लागेल. मग तो डिव्हिडंड आपण इथं वजा करूया, लेस. म्हणून इथं मी म्हटलं लेस 9% प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड. आता किती रकमेवरती द्यायचा? रक्कम किती होती प्रेफरन्स शेअर होल्डरची? 2 lakhs. मग 2 lakhs वरती 9% प्रमाणे ऑन ₹2 lakhs. मग 2 lakhs वरती आपल्याला हा डिव्हिडंड द्यावा लागेल. मग 2 lakhच्या 9% अमाऊंट ती येते 18,000. मग हा 18,000चा बॅलन्स आपण कोणाला पेड केला? प्रेफरन्स शेअर होल्डरला ॲज देअर प्रेफरन्स डिव्हिडंड म्हणून तो आपण पेड केला. मग आता आपल्याकडे किती शिल्लक राहिली रक्कम? 70,000. 70,000 रुपये आपल्याकडे शिल्लक राहिले. आता या 70,000वरती खऱ्या अर्थाने कोणाचा अधिकार आहे? इक्विटी शेअर होल्डरचा. म्हणून या 70,000ला म्हणायचं प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. इक्विटी शेअर होल्डर्सला हा 70,000 एवढा प्रॉफिट आता अवेलेबल आहे. तर हे तुम्ही काय करायचं? यील्ड मेथडच्या कॅल्क्युलेशनमध्ये प्रथम शोधायचं. म्हणजे प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर तो प्रथम आपण शोधायचा. एकदा तो तुम्ही शोधला की स्टेप नंबर 2 कडे जायचं. ती काय आहे बरं स्टेप नंबर 2? तर ती आहे एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न किंवा त्याला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न असं म्हणायचं नसेल तर एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड असं म्हणा. एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड. तर ही आहे आपली सेकंड स्टेप. तर हे दुसरं टायटल दिलं आपण, कॅल्क्युलेशन ऑफ एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न ऑर एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड. परंतु मित्रांनो त्याचं मात्र तुम्हाला सूत्र किंवा त्याचा फॉर्म्युला लर्न करावा लागणार आहे. तो काय फॉर्म्युला आहे? तर तो आहे प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय टोटल पेड अप इक्विटी कॅपिटल इंटू 100. तर हा तो फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला मात्र तुम्हाला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न किंवा डिव्हिडंडसाठी लर्न करायचा आहे. तो काय? प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय टोटल पेड अप इक्विटी कॅपिटल इंटू 100. आणि मग आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण आपल्या ह्या फिगर टाकूया. मग प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर आपण स्टेप नंबर 1 मध्ये कॅल्क्युलेट केला होता. किती होता तो? 70,000 डिवायडेड बाय टोटल पेड अप इक्विटी कॅपिटल. हे कुठं दिलेलं आहे आपल्याला? तर प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे. बघा इथे 2 नंबरची ॲडजस्टमेंट किंवा 2 नंबरचा जो काही आपल्याला या ठिकाणी जी लाईन दिलेली ती वाचा. 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. परंतु तो पेडअप किती ॲक्च्युली? ₹8 पेडअप. आणि रक्कम त्यांनी किती दिली आपल्याला? 4 lakhs. म्हणून डिवायडेड बाय 4 lakhs इंटू 100.
या पद्धतीने या फॉर्म्युल्यामध्ये फिगर्स टाका. प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर ते आहे 70,000 डिवायडेड बाय टोटल पेड अप इक्विटी कॅपिटल ₹4 लाख इंटू 100. आणि आपलं जे काही उत्तर येतं एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न तो येतो 17.5%. तर हा आला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्नचा किंवा एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड. तर तो आता आपण कॅल्क्युलेट केला इथे. एकदा का मित्रांनो तुम्ही एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट केला की मग जायचं तिसऱ्या स्टेपकडे. चला मग मी इथं तिसरं टायटल देतो. आणि काय आहे तिसरं टायटल? तर ते आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ॲज पर यील्ड ॲज पर यील्ड मेथड. आणि मग त्याचा फॉर्म्युला आता आपल्याला माहीत असला पाहिजे. आणि तो फॉर्म्युला काय आहे? एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न किंवा डिव्हिडंड, एक्सपेक्टेड रेट ऑफ डिव्हिडंड डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न into paid up value of इक्विटी शेअर्स. तर हा तो आपला फॉर्म्युला आहे. तर मित्रांनो हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करणार आहात. यील्ड मेथडनुसार आपल्याला शेअरचं व्हॅल्युएशन जर करायचं असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे? एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न ऑर डिव्हिडंड डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू पेड अप व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. मग आता आपण या फॉर्म्युल्यामध्ये फिगर्स टाकूया. मग आता इथं काय म्हटलं होतं? एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न आपण जो सेकंड स्टेपमध्ये कॅल्क्युलेट केला होता तो किती होता? 17.5%. बरोबर, एवढा होता. परंतु पर्सेंटेज असं नाही लिहायचं, फक्त 17.5 बरोबर डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मात्र आपल्याला त्यांनी प्रॉब्लेममध्ये दिलेला बघा 6 लाईनवर 6 नंबरचा आकडा बघा. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10%. मग डिवायडेड बाय 10 घ्या, डिवायडेड बाय 10 इंटू काय म्हटलंय त्यांनी? पेड अप व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर्स. मग आता इक्विटी शेअरची आपल्याला यील्ड काढायची आहे, यील्ड व्हॅल्युएशन काढायचं आहे. मग त्या एका शेअरची पेड अप व्हॅल्यू किती आहे? तर ते 2 नंबरमध्ये बघा. 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. परंतु हा शेअर केवढ्याचा आहे? ₹8 पर शेअर पेडअप. ₹8 त्याची पेडअप आहे. जरी फेस व्हॅल्यू ₹10 असली तरी ₹8 ही त्याची काय आहे? पेडअप व्हॅल्यू. म्हणून आता फॉर्म्युला काय झाला आपला? 17.5 डिवायडेड बाय 10 इंटू 8. आणि आपल्याला उत्तर या ठिकाणी येताना दिसतंय ₹14. म्हणजे यील्ड मेथडनुसार व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हे किती रुपये येतं? एका शेअरचं व्हॅल्युएशन ₹14 एवढं आलेलं आहे. मित्रांनो आता हा जो काही आपण यील्ड मेथडचा प्रॉब्लेम सॉल्व केला आणि त्याचा आन्सर आपलं पर शेअर व्हॅल्युएशन किती आलं? 14. हाच प्रॉब्लेम आपल्याला आता दुसऱ्या मेथडनुसार किंवा अल्टरनेटिव्ह मेथडनुसार सॉल्व करता येणार आहे. आणि त्या मेथडचं नाव आहे कॅपिटलायझेशन मेथड. कॅपिटलायझेशन मेथड. पण तर ह्या कॅपिटलायझेशन मेथडचं आणि पहिल्या मेथडचं वैशिष्ट्य काय? तर दोन्ही मेथडमध्ये जे आपण व्हॅल्युएशन काढू ते सेम येतं, सारखंच येतं. त्यामुळे आपल्याला आपण सोडवलेला प्रॉब्लेम बरोबर आहे का नाही हे जर बघायचं असेल तर आपल्याला कॅपिटलायझेशन मेथडनुसार तो प्रॉब्लेम सोडवून बघायचा आणि उत्तर हे जे आहे आपण 14 काढलं तेच आता ह्या मेथडमध्ये यायला हवं. आता कॅपिटलायझेशन मेथड काय आहे? तर ही अल्टरनेटिव्ह मेथड आहे. दिस इज another alternative method of calculating the yield or market value, which is termed as capitalization method. According to this method, the profit available to equity shareholders are converted into capital on the basis of normal rate of return. तर ह्या मेथडचं वैशिष्ट्य काय आहे? तर जो काही प्रॉफिट अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डरचा तर त्याचा आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्ननुसार कॅपिटलाइज्ड व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्जन करतो. म्हणून मग आता आपण
या कॅपिटलायझेशन मेथडच्या स्टेप्सकडे जाऊया. मग काय आहे पहिली स्टेप? तर स्टेप नंबर 1 मी इथं म्हणतो. कॅपिटलायझेशन मेथडनुसार जर हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा असेल तर प्रथम काय करायचं की जो प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर आहे तर त्या प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डरचं कन्व्हर्जन कॅपिटलाइज्ड व्हॅल्यूमध्ये करायचं. म्हणून पहिली स्टेप आहे स्टेप नंबर 1 टू फाइंड आउट capitalized value. First to find out capitalized value. मग हा कॅपिटलाइज व्हॅल्यूचा बॅलन्स शोधणं किंवा कॅपिटलाइज व्हॅल्यू कशी शोधायची तर त्याचा पुन्हा फॉर्म्युला आहे. तर तो मात्र तुम्ही आता लर्न करणार आहात. तर तो काय आहे? प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. तर या पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म्युला तुम्ही इथं लिहिला. प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. मग आता यामध्ये फक्त काय करायच्या तर फिगर टाकायच्या. प्रॉफिट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर आपण ऑलरेडी फाइंड आउट केली बघा मगाच. प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डरची रक्कम किती होती? 70,000. मग इथं म्हणायचं 70,000 डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेला बघा 6 लाईनमध्ये. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज 10% म्हणून डिवायडेड बाय 10 इंटू 100. आणि करा बरं मित्रांनो हा सॉल्व. जर तुम्ही आता 70,000 डिवायडेड बाय 10 इंटू 100 केलं तर कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली इथे? तर ती मिळाली 7 lakhs. बरोबर? तर ती मिळाली 7 lakhs. तर ही आली तुमची कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू. ती तुम्ही ह्या स्टेप नंबर 1 मध्ये शोधली आहे. आता आपण जाऊया स्टेप नंबर 2 कडे. मग आता स्टेप नंबर 2 मध्ये डायरेक्ट काय करायचं असतं? शेअरचं व्हॅल्युएशन काढायचं असतं. म्हणून व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स ॲज पर कॅपिटलायझेशन मेथड. आणि त्याचा फॉर्म्युला मित्रांनो व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा आहे कॅपिटलाइज्ड व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. चला मग मित्रांनो आता कॅपिटलाइज व्हॅल्यू आपण स्टेप नंबर 1 मध्ये शोधली होती. किती होती ती? 7 lakhs. बरोबर? 7 lakhs डिवायडेड बाय काय? नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग आपले टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स ॲज पर आपल्याला प्रॉब्लेम किती दिलेले आहेत? 50,000 इक्विटी शेअर्स दिले, 50,000 डिवायडेड बाय 50,000. मग 7 lakhs डिवायडेड बाय 50,000 जर तुम्ही हा भागाकार केला तर तुम्हाला या ठिकाणी उत्तर येतं आहे ₹14. बरोबर? 14 रुपीज हे आलं तुमचं आन्सर. म्हणजेच मित्रांनो बघा ह्या ठिकाणी तुम्ही पहिल्या मेथडनुसार प्रॉब्लेम सॉल्व केला यील्ड मेथडच्या पहिल्या प्रकारांतर्गत तर 14 रुपीज व्हॅल्युएशन आलं. आणि कॅपिटलायझेशन मेथडनुसार जरी तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला तरी तुमचं उत्तर किती येतं? एका शेअरचं व्हॅल्युएशन येतं 14 रुपीज. म्हणजे यील्ड मेथडमधल्या ह्या दोन्हीपैकी कोणत्याही एका मेथडने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व केला तरी तुमचं येणारं उत्तर हे सारखंच असतं. म्हणजे यील्ड मेथडनुसार सुद्धा तुमचं 14 रुपीज आणि कॅपिटलायझेशन मेथडनुसार सुद्धा येणारं व्हॅल्युएशनचं उत्तर हे तेवढंच म्हणजेच 14 येणार आहे. तर खूप सोपी मेथड आहेत मित्रांनो. प्रॅक्टिस करा, तुम्ही यामध्ये मास्टर नक्कीच व्हाल. थँक्यू.